800 वर्षापासून विठ्ठल विटेवरती का उभा आहे? मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? पंढरपूरचा विठ्ठल हजारो वर्षापासून विटेवरती का उभा आहे? बसत नाही, चालत नाही, फक्त भक्ताची वाट पाहत उभा आहे. या एका विटेमागे अशी कथा दडलेली आहे जी ऐकल्यावर तुमचे डोळे पाणावतील. जय जय रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. आज आपण जाणून घेणार आहे विठ्ठल विटेवर उभा राहण्यामागील अद्भुत कथा, पुंडलिकाचे मातृपितृ भक्तीचे महान उदाहरण आणि या कथेतून आपल्याला मिळणारा जीवनाचा संदेश. महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर हे श्री विठ्ठलाचे निवासस्थान आहे. दरवर्षी लाखो वारकरी येथे पायी चालत येत असतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून जातो. पण या मंदिरात सर्वात वेगळे काय दिसते? भगवान श्री विठ्ठल दोन्ही हात कमरेवर, समोर नजर आणि एका विटावर उभे. ही वीट साधी नाही. पुराणानुसार पुंडलिक हा सुरुवातीला आई वडिलांचा आदर करत नव्हता. तो आपल्या संसारात आणि पत्नीमध्ये इतका रमला होता की वृद्ध आई वडिलांची सेवा करण्यास त्याला वेळ नव्हता. एक दिवस त्याच्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्याने सर्व काही बदलले. त्याला जाणवले की देवापेक्षा मोठी सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा. त्या दिवसापासून त्याने संपूर्ण आयुष्य त्याच्या सेवेसाठी अर्पण केले. पुंडलिकाच्या सेवेमुळे देव स्वतः प्रसन्न झाले. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीसह पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी पंढरपुरात आले. घराच्या बाहेर उभे राहून त्यांनी हाक मारली, पुंडलिका. त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता. त्याने देवाला पाहिले, पण सेवा अर्धवट सोडली नाही. पुंडलिकाने जवळची एक वीट उचलली आणि बाहेर फेकत म्हणाले, देवा, कृपा करून या विटेवरती उभे राहा. माझी सेवा पूर्ण होईपर्यंत थोडा वेळ थांबा. कल्पना करा, संपूर्ण सृष्टीचा स्वामी एका भक्ताच्या शब्दासाठी विटेवर उभा राहिला. देवाला राग आला नाही, उलट ते भक्तीवर प्रसन्न झाले. आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक बाहेर आला. त्याने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा भगवान म्हणाले, पुंडलिका, तुझ्या भक्तीने मी आनंदित झालो आहे. वर माग. पुंडलिक म्हणाला, प्रभू, माझ्यासाठी काही नको. तुम्ही याच ठिकाणी कायम राहा. ज्यांना तुमचे दर्शन घ्यायचे आहे त्यांना तुम्ही सहज उपलब्ध व्हा. भगवानाने त्यांची इच्छा पूर्ण केली. विठ्ठल या नावाबद्दल अनेक मते आहेत. एक मत असे सांगते की विटेवर उभा राहिलेला म्हणून विठ्ठल, परंतु भक्तांसाठी विठ्ठल म्हणजे प्रेम, भक्ती आणि करुणेचे प्रतीक. ही वीट फक्त दगड नाही, ती संयमाचे प्रतीक आहे. ते सेवेचे प्रतीक आहे. ती भक्तीचे प्रतीक आहे. ती सांगते, जो आई वडिलांची सेवा करतो त्याच्यावर देव स्वतः प्रसन्न होतात. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, नामदेव, जनाबाई, एकनाथ या सर्व संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या अभंगात वारंवार सांगितले जाते की खरी भक्ती म्हणजे प्रेम, नम्रता आणि सेवा. आज आपण मंदिरात जातो, पूजा करतो, दान करतो, पण घरातील आई वडिलांना वेळ देतो का? त्यांच्याशी प्रेमाने बोलतो का? त्यांच्या तब्येतीची काळजी घेतो का? जर नाही तर पुंडलिकाची कथा आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडते. मित्रांनो, विठ्ठल विटेवर उभा आहे कारण एका भक्ताने देवापेक्षा आई वडिलांची सेवा श्रेष्ठ मानली. देवाने त्या सेवेचा सन्मान केला. ही कथा आपल्याला शिकवते, आई वडिलांची सेवा म्हणजे देवाची सेवा. खरी भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग. देवाला भव्य पूजा नव्हे तर निर्मळ मन आणि सेवाप्रिय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या विठ्ठल भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथा, संत चरित्रे आणि भक्तिमय माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, जय जय रामकृष्ण हरी. पुन्हा भेटू एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.